पण मग शान-ए हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो लावण्यामागचं काय कारण? टिपू सुलतान हा एक शौर्य गाजवणारा बादशाह होता. या पुढे जाऊन हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले, तिथल्या काँग्रेस भवनवरती भाजपाचे कार्यकर्ते हे मोर्चा घेऊन गेले आणि या बाबतीत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे राज्याच्या सर्व जनतेची. ओवेसी म्हणतात की टिपू सुलतान हे इंग्रजांशी लढताना शहीद झालेले एक स्वातंत्र्य सैनिक आहेत. टिपू सुलतानवरती काही ठराविक महिन्यांनी वगैरे काही ना काही वाद होतोय आणि सध्या हे वातावरण तापलेलं आहे. नमस्कार, मी हेमंत. आज आपण चर्चा करूया राज्यात ज्या एका मुद्द्यावरनं गदारोळ चालू आहे, वादविवाद चालू आहेत, राजकीय वादविवाद चालू आहेत, कार्यकर्त्यांच्या लेवलला सुद्धा वादविवाद चालू आहे, अशा एका गोष्टीबद्दल. टिपू सुलतान या नावावरनं आधीसुद्धा बरेच वाद झालेले आहेत आणि त्याला काही लोकांचा विरोध असतो, काही लोक त्याला पाठिंबा देतात वगैरे वगैरे. पण आता जे घडलंय ते मालेगावच्या उपमहापौर यांच्यावरनं घडलेलं आहे. मालेगावामध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या, सत्ता स्थापन झाली आणि उपमहापौरपदी शान-ए हिंद या विराजमान झाल्या. 3-4 दिवसांपूर्वी शान-ए हिंद यांच्या दालनामध्ये भिंतीवरती टिपू सुलतानचं चित्र, तैलचित्र किंवा फोटो हे दिसून आलं आणि एकच वाद पेटला, एकच गदारोळ सुरू झाला की टिपू सुलतानचा तैलचित्र किंवा टिपू सुलतानचा फोटो तुम्ही ऑफिसमध्ये का लावता, दालनात का लावता? आपण नेहमी पाहतो महापौर, उपमहापौर, मुख्यमंत्री किंवा अधिकारी यांच्या दालनात आपल्या राज्यातील, देशातील महापुरुषांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. जसं आम आदमी पार्टीने बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो प्रामुख्याने सर्व ऑफिसेसमध्ये कंपल्सरी लावले होते. तसे आपण बघतो महाराजांचा कुठे चित्र असतं, महाराजांचा फोटो असतो किंवा बाबासाहेबांचा असतो, महात्मा फुलेंचा असतो, शाहू महाराजांचा असतो. या महापुरुषांचे फोटो दालनात लावण्याची प्रथाच आपल्याकडे आहे. पण मग शान-ए हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो लावण्यामागचं काय कारण, अशी चर्चा सुरू झाली. त्याला प्रामुख्याने शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला की महाराष्ट्रातल्या एका दालनामध्ये, एका उपमहापौराच्या दालनामध्ये टिपू सुलतानचं चित्र लावण्याचं काय कारण आहे. त्याला विरोध केला, तो फोटो दालनातनं काढण्याची मागणी केली आणि त्यानंतर ही घटना माध्यमांमध्ये आली आणि आम्ही सर्वांनी या बाबतीत पाहिलं. त्यावेळी जेव्हा ही विरोधाची घटना घडली त्यावेळी शान-ए हिंद यांनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलं की मी जेव्हा उपमहापौरमध्ये जेव्हा मी निवड झाली माझी, त्यावेळी हितचिंतकांनी मला भेट, गिफ्ट म्हणून हा फोटो दिला आणि तो मी दालनात लावला. या पुढे जाऊन त्या म्हणाल्या की टिपू सुलतान हे एक इंग्रजांशी लढणारे आणि इंग्रजांशी लढताना शहीद झालेला एक स्वातंत्र्य सैनिक आहे किंवा शहीद सैनिक आहे, असं शान-ए हिंद यांनी सांगितलं. त्यामुळे टिपू सुलतानचा फोटो लावण्यामागे कोणाचा विरोध का असावा याचं कोणी उत्तर द्यावं, असं शान-ए हिंद यांनी विचारलं आणि त्या दिवशीच्या या सगळ्या घटना समोर आल्या. शान-ए हिंद यांचं स्टेटमेंट सुद्धा समोर आलं. पण जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली ती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने. हर्षवर्धन सपकाळ यांना जेव्हा या बाबतीत माध्यमांनी विचारलं तेव्हा हर्षवर्धन सपकाळ हे असं म्हणाले की टिपू सुलतान हा एक शौर्य गाजवणारा बादशाह होता. टिपू सुलतान हा एक शौर्य गाजवणारा बादशाह होता, त्यामुळे त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे. त्याच्या फोटोला विरोध करण्याचं कुठलंही कारण नाही. या पुढे जाऊन हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहतो त्याच्या समकक्षच टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आणि या वक्तव्यानंतर महाराष्ट्र अक्षरशः पेटून उठला. यावर प्रतिक्रिया तर बऱ्याच आल्याच आहेत, राजकीय प्रतिक्रिया तर खूपच आलेल्या आहेत. पण महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये, मुख्य करून पुण्यामध्ये, यावरनं प्रचंड गदारोळ माजला. तिथल्या काँग्रेस भवनवरती भाजपाचे कार्यकर्ते हे मोर्चा घेऊन गेले, तिथे दगडफेक झाली,
तिकडनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणा दिल्या, इकडनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मोठा पोलीस फौजफाटा तिथे लावावा लागला आणि ही परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा बराच वेळ गेला. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान, त्याला महाराजांच्या समकक्ष बसवणं म्हणजे हा महाराजांचा खूप मोठा अपमान आहे आणि या बाबतीत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे राज्याच्या सर्व जनतेची. त्याचप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ हे कुठल्या शाळेत इतिहास शिकलेले आहेत किंवा कोणता नवा इतिहास ते लिहू पाहत आहेत हे खपणार नाही, हे महाराष्ट्रात चालवून घेतलं जाणार नाही, असं फडणवीसांनी बजावून सांगितलं. या घटना झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असदुद्दीन ओवेसी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. ओवेसी म्हणतात की टिपू सुलतान हे इंग्रजांशी लढताना शहीद झालेले एक स्वातंत्र्य सैनिक आहेत. टिपू सुलतान यांना इंग्रज प्रचंड घाबरायचे. त्यासोबतच जेव्हा टिपू सुलतान यांना इंग्रजांनी मारलं तेव्हा 1.5 ते 2 तास त्यांची डेड बॉडी ही पडून होती, कारण इंग्रज त्यांना हात लावायला घाबरत होते की हा माणूस, त्यांनी अशा शब्दात म्हणले की शेर अगर उठ के खडा हो गया तो फिर हमारी कोई खैर नहीं. इतका टिपू सुलतान यांचा दरारा होता आणि ते स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे त्यांच्या नावाचा त्यांना विरोध करण्याचं कारण काय हे मला समजत नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली आहे. या सर्व घटनां किंवा हे सर्व वक्तव्य, हे सर्व वादंग जर आपण बघितलं तर त्याचं विश्लेषण करताना पहिली गोष्ट, महापुरुष हे समाज सुधारक असतात. अर्थात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशी असंख्य नावं आहेत. त्यांना महापुरुष म्हणतातच यासाठी की त्यांनी समाजासाठी महान कार्य केलेलं आहे, जनतेसाठी, लोकांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, सर्वांसाठीच अतिशय महान काहीतरी कामं केलेली आहेत, म्हणून त्यांना आपण महापुरुष असं म्हणतो. प्रत्येक महापुरुषाचं काम वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे टिपू सुलतान जो आहे तो खूप आधीचा एक बादशाह होता किंवा हे होता, राजा होता तिथला, मैसूर प्रांतातला, कर्नाटकच्या मैसूर प्रांतातला. महाराष्ट्राशी तसा त्यांचा काही संबंध नाही. पण जर आपण महाराजांचं कार्य, महाराजांची एक प्रतिमा जर बघितली, भव्य दिव्य प्रतिमा, तर महाराजांशी कोणाची तुलना होऊच शकत नाही. मुळात महाराजांच्या समकक्ष कोणाला बसवता येऊ शकत नाही आपल्याला. महाराज महाराजच आहेत. ते आधीही झाले नाही कोणी आणि त्यानंतरही कोणी झालं नाही आणि कधी होऊही शकणार नाही. महाराजांची उंची गाठणं हे कोणाहीसाठी अशक्यच आहे. त्यामुळे ही तुलना योग्य नाही. तुम्हाला टिपू सुलतानबद्दल काही वैयक्तिक म्हणायचं असेल, त्या टिपू सुलतानच्या काही गोष्टींबद्दल बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. तो एक अधिकार आहे आपला प्रत्येकाचा, लोकशाहीने दिलेला. पण कोणाच्या समकक्ष महाराजांनंतर मुळीच नाही. समकक्ष कोणालाही बसवता येत नाही. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या समकक्ष कोणाला बसवता येत नाही, फुलेंच्या समकक्ष नाही, शाहू महाराजांचा नाही, अण्णाभाऊ साठे नाही, कोणाच्याही समकक्ष कोणाला बसवता येत नसतं. प्रत्येकाचं कार्य आपापल्या ठिकाणी महान आहे आणि एखाद्या इतिहासातल्या एवढ्या जुन्या लोकांची तुलना करणं हे योग्य नाही. आणि महाराष्ट्रात ही तुलना महाराजांशी कोणाची होऊच शकत नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मुळात वक्तव्य करताना थोडं सांभाळून वक्तव्य करायला हवं. तुमची बाजू तुम्ही मांडाच, त्याला कोणी नाही म्हणत नाहीये. पण जेव्हा तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र हा शिवप्रेमी आहे, शिवरायांवरती नितांत प्रेम करणारा महाराष्ट्र आहे, तेव्हा त्याबद्दल बोलताना, तुलना करताना ही सांभाळून करायला हवी. रादर ती करायलाच नको तुलना कोणाशी. पण आता टिपू सुलतानवरती काही ठराविक महिन्यांनी वगैरे काही ना काही वाद होतोय आणि सध्या हे वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं, तुमचं काय मत आहे? हर्षवर्धन सपकाळांबद्दल असेल किंवा शान हिंद यांनी जो दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला त्याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. जनतेची मतं जाणून घेणं आमचं कामच आहे. त्यामुळे नक्की कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.